सर सेनापती हंबीरराव. तर हा जो चित्रपट आहे मराठीमधला, तो माझा फार आवडीचा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलंय की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोन महान व्यक्तिरेखांना आपण एकाच चित्रपटामध्ये बघतोय. तर त्यामधले काही डायलॉग्स आहेत जे मला फार आवडतात आणि ते डायलॉग आज तुमच्यासोबत शेअर करतो. हा हिरण्यगर्भ जोवर केशरी, तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच. पण स्वराज्य हे डोईवरती आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे आणि ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळ्या रात्री येतच राहतील. कधी ग्रीक, कधी हून, कधी शक, यवन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. अशा या काळ रात्रींनाच मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग म्हणून जन्माला यायचं आणि आपल्या हातातल्या तरवारीच्या टोकावरती स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. आणि असे बरेच आहेत. संभाजी जाणून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. त्यानंतर अजून एक फार सुंदर डायलॉग आहे. बहुतांश वेळा मी रायगडावरती गेलोय आणि ज्यावेळेस ते वाक्य मी ऐकलं त्यावेळेस असं झालं की खूप ॲप्ट बसलंय ते वाक्य. आणि तो एक भावच येतो आतून. तो डायलॉग असा आहे की काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला आणि हा माझा रायगड एका बाजूला. माहीत नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असेल. तो तो जो फीलच वेगळा येतो ज्यावेळेस ते बघतो त्यावेळेस. खूप सुंदर चित्रपट आहे. त्या काळात घेऊन जाणारा चित्रपट आहे. तुम्ही बघा एकदा. बरं, खूप काही शिकायला मिळेल.